सुस्वागतम. आज सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा होणार. त्या ठिकाणी गेले 4 दिवस झाले समग्र शिक्षण कर्नाटक योजना सामाजिक परिशोधन यांच्या वतीने सोशल ऑडिट आमच्या शाळेत चालू आहे. या सोशल ऑडिटचा आज शेवटचा दिवस आहे. तरी या शेवटच्या दिवशी पालक सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित तालुका पंचायत बेळगाव या ऑफिसमधून आलेले अधिकारी वर्ग, एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनो आज आणि तसेच आमच्या स्वयंपाकीन स्टाफ या सर्वांचे मी सप्तसुमनाने मनपूर्वक स्वागत करते. तर सर्वप्रथम आमच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर करतील. त्यानंतर नाडगीत सादर करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करावं. सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. वीणा हाती मंजुळ वादन, श्वेत कमल हे मंगल आसन. वीणा हाती मंजुळ वादन, श्वेत कमल हे मंगल आसन. राजहंस तव राजस वाहन घे वंदन माते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. मूर्ती साजरी नयन मनोहर, धवल वस्त्र किती शोभे सुंदर. मूर्ती साजरी नयन मनोहर, धवल वस्त्र किती शोभे सुंदर. चंद्रहिलाचे उदास अंगण भाराहून जाते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते, माझे मन पावन होते. स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा. वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा, वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा. स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा. वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा, वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा. शब्द पुष्प अर्पुनी गुरुजनास वंदूया, शब्द पुष्प अर्पुनी गुरुजनास वंदूया. ज्ञान मंदिरात गीत स्वागताचे गाऊया, ज्ञान मंदिरात गीत स्वागताचे गाऊया. उजळल्या माझ्यासाठी लक्षदीप माळा, उजळल्या माझ्यासाठी लक्षदीप माळा. वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा, वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा. आज दीन मंगलाचा, आज दीन धन्यतेचा, आज दीन मंगलाचा, आज दीन धन्यते. स्वागताचा सज्ज आज पुष्पहार तोरणाचा, स्वागताचा सज्ज आज पुष्पहार तोरणाचा. भाग्य आज लाभले हा कौतुकाचा
पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा वंदनीय पाहुण्यांचा स्वागताचा सोहळा. नागरिक म्हणण्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करते सर्वांनी उभे राहावे. जय भारत जननी तनुजाते जय हे कर्नाटक माते जय सुंदर नदी वर नाडे जय हे रस ऋषिಗಳ वीरे भूदेविय मुकुटवनवमनिये गंधद चंदद वन्निनवनिये राघव मनसूरमणवतरिसिद भारत जननीय तनुजाते जननीय जोगुणवे शतकोಶ ಜನನಿಯ ಜೀವವು ನಿನ್ನಾವೇಶ ಹಸುರಿನ ಗಿರಿಗಳ ಸಾಲೆ ನಿನ್ನಯ ಕೊರಳಿನ ಮಾಲೆ ಕಪಿಲ ಪತಂಜನ ಗೌತಮ ಜನನುತ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಶಂಕರರ ಮನುಸ ವಿದ್ಯಾರಣ್ಯ ಬಸವೇಶ್ವರ ಮಧ್ವರ ದಿವ್ಯಾರಣ್ಯ ರಣ್ಯ ಸರಕ್ಷರಿ ಪುನ್ನ ಕಂಪಲಪುರಿಪತಿ ಚೆನ್ನ ಕುಮಾರ ವ್ಯಾಸರ ಮಂಗಲ ರಾಮ ಕರಿದೋ ಗಿರಿಗಳ ಪುಣ್ಯ ರಾಮ ನಾಯಕ ರಾಮಾನಂದ ಕಬೀರರ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಕೈಲಪ ವೈಸರ ನಾಡಿದ ನಾಡೆ ಶಂಕರ ಜಗನರ ನೆಚ್ಚಿನ ವೀರೆ ಕೃಷ್ಣ ಶರಾವತಿ ತುಂಗಾ ಕಾವೇರಿಯ ಬಡರಂಗ ಚೈತನ್ಯ ಪರಮಹಂಸ ವಿವೇಕರ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಷ ರಸಿಕರ ಕಂಕಣ ಸೇಯುವ ದೋಷ ಹಿಂದೂ ಕ್ರೈಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ ಪಾರಸಿ ಜೈನ ಉದ್ಯಾನ ಜನಗಣ ಓಡುವ ದೊರೆಗಳ ರಾಮ ನಾಡಕ ವೈದಿಕರ ರಾಮ ಕನ್ನಡ ನುಡಿ ಗುಡಿ ನಾಡುವ ದೇಹ ಕನ್ನಡ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳ ದೇಹ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद मुलींनो. आणि बसून राहावं. आपण नीट परिधान करावे. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेला गेले 4 दिवस झाले सोशल ऑडिट चालू आहे. तर या सोशल ऑडिटला उपस्थित असलेले आमचे तालुका पंचायतीमधून आलेले अधिकारी यांनी अध्यक्ष म्हणून यांची निवड करावी अशी मी डॉक्टर मिलिंद सरांना विनंती करते. तर या ठिकाणी बघा आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर मिलिंद सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
दीपपूजन, दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा, हीच सद्भावना, हीच मनोकामना. करोति कल्याणम् आरोग्यं गणगणसम्पदा शत्रबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्ता आणि मोठी हार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवापाशी.
संपन्न होत आहे द्वीप प्रज्वलन. तर द्वीप प्रज्वलन केलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद. तर यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रास्ताविक सांगतील. सर्वांना प्रथम स्वागत. तसेच आज सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे गेले 4 दिवस समग्र शिक्षण कर्नाटक योजना सामाजिक परिशोधना असा हा उपक्रम आहे. तालुका पंचायतीमधून स्पेशल अधिकारी येऊन इथं आपल्या शाळेचं ऑडिट करायला लागले, समीक्षा करायला लागले. या संदर्भात आज आपला हा पालक मेळावा इथं आयोजित केलेला आहे. तर या पालक मेळाव्याचं उद्दिष्ट आज तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आपल्या कर्नाटक सरकारकडून ज्या काही सुविधा आहेत, ज्या काही योजना आहेत, जे काही या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे सुविधा मिळतात आणि त्याचा कोणत्या प्रकारे वापर होतो याची समीक्षा करण्यासाठी हे अधिकारी आलेले आहेत. तर आपल्या कर्नाटक सरकारमधून आपल्या विद्यार्थ्यांना प्रथमतः पाठ्यपुस्तके दिली जातात. तेही शाळा सुरू व्हायच्या आधीच जूनच्या पहिल्या शाळेचा जो आपला प्रारंभ असतो त्या दिवशी दिली जातात. त्याच्यानंतर आपल्याला मुलांना गणवेश वाटप केलं जातं. सकस असा आहार दिला जातो, मध्यान्ह आहार दिला जातो. त्याच्या जोडीलाच अंडी आणि चक्की याचंही वितरण केलं जातं. आठवड्यातून 5 दिवस अंडी दिली जातात. अंडी खाणाऱ्या अंडी, चक्की खाणाऱ्या चक्की दिली जाते. तर ह्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या कितपत प्रत्येक शाळेमध्ये राबवल्या जातात आणि त्या कोणत्या पद्धतीने राबवल्या जातात याच्यावरती हे अधिकारी येऊन समीक्षा करतात आणि पाहणी करतात. तसेच शिक्षण पद्धतीप्रमाणे शिक्षण पद्धत कशी आहे, मुलांना शिक्षण कोणत्या प्रकारे दिलं जातं, तिथं विद्यार्थी आणि पालक यांचा किती भाग यांनी किती आपलं योगदान दिलं जातं हे इथं त्यांची समीक्षा करण्यासाठी, परीक्षा करण्यासाठी हे अधिकारी आलेले आहेत. तेव्हा तुम्हाला मी जास्त काय सांगत नाही, तर याच्या पुढे जे अधिकारीच तुम्हाला सांगतील आणि त्यांच्याकडून व्यवस्थित आम्हाला 4 दिवसामध्ये योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला जे सरकारनं सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. परंतु जरी आमच्या उणीव असेल आणि जे काही राबवायचं असेल ते अजूनही आम्ही राबवायचा प्रयत्न करतो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे, तसं तुम्हालाही ते मार्गदर्शन करतील. तेव्हा मी त्यांना सांगते की जे काही असेल ते तुम्ही व्यवस्थित आम्हाला सांगावं आणि आम्ही त्याचा योग्य परीनं त्याचा आम्ही मुलांच्या पर्यंत, पालकांच्या पर्यंत, शाळेच्या प्रगतीसाठी, मुलांच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी, मुलांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू आणि आमची ही शाळेचं नाव उज्ज्वल करू असं सांगून मी माझी रजा घेते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मॅडम. यानंतर तालुका पंचायत बेळगाव मधून आलेले अधिकारी व आमच्या शाळेचे SDMC अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व शिक्षक वर्ग यांच्याबरोबर पालक यांची चर्चा होणार आहे. ती चर्चा शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि इतर समस्या
त्या कोण आहेत आणि कशा आम्ही त्या समस्या दूर करायला हव्यात याबद्दल या ठिकाणी चर्चा होणार आहे. तर आपल्या सर्वांनी या चर्चेमध्ये भाग घेऊन आपापली मते मांडावी अशी मी विनंती करते सर्वांना. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ರಾಯಪ್ಪ ಪಾಟೀಲ್, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಬೆಳಗಾವಿ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಶೋಧನೆ ನಿರ್ದೇಶನಾಲಯ ಬೆಂಗಳೂರು, ಗ್ರಾಮೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಂಚಾಯತಿ ರಾಜ್ ಇಲಾಖೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ, ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ವರ್ಗ 4/2/2025ರಿಂದ 7/2/2025ರವರೆಗೆ ಸಮಗ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಕರ್ನಾಟಕ ಯೋಜನೆ ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಶೋಧನೆ ಶಾಲಾ ಸಭೆಯಲ್ಲಿ ವಚನೆ ಮಂಡನೆ ಮಾಡುವುದು. ಸಮಗ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಯೋಜನೆ ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಶೋಧನೆ ಶಾಲಾ ವರದಿ. ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಶೋಧನೆ ಶಾಲೆಯ ಹಿನ್ನೆಲೆ 1904ಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಮರಾಠಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಹೊನಗಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆರಂಭವಾಗಿದ್ದು ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಂತ ಕಟ್ಟಡ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಶಾಲೆ ಭೈರನಾಥ್ ಕಲ್ಮೇಶ್ವರ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾದಂತೆ ಊರೇ ಹಿರಿಯರು ಸೇರಿ 1904ರಲ್ಲಿ 5 ಕೊಠಡಿಗಳ ಸ್ವಂತ ಶಾಲಾ ಕಟ್ಟಡವು ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಕೊಠಡಿಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾದವು. ಸದ್ಯ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 10 ಕೊಠಡಿಗಳಿದ್ದು 242 ಮಕ್ಕಳು ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಶಾಲೆ 1904ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬೆಳೆದ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಯೋಜನೆಯ ಉದ್ದೇಶಗಳು: ಗುಣಮಟ್ಟ ಶಿಕ್ಷಣ ಒದಗಿಸುವುದು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕಲಿಕೆ ಫಲಿತಾಂಶಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವುದು, ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಲಿಂಗ ಸಮಾನತೆ ಹೋಗಲಾಡಿಸುವುದು, ಎಲ್ಲಾ ಶಿಕ್ಷಣದ ಸಮಾನತೆ ಸೇರ್ಪಡೆ ಖಚಿತಪಡಿಸುವುದು, ಶಿಕ್ಷಣ ಉತ್ತೇಜಿಸುವುದು, ಉಚಿತ ಮತ್ತು ಕಡ್ಡಾಯ ಶಿಕ್ಷಣ ಮಕ್ಕಳು ಕಾಯ್ದೆ 2009ರಲ್ಲಿ ಅನುಷ್ಠಾನದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯಗಳ ಬೆಂಬಲಿಸುವುದು, ಶಿಕ್ಷಕರ ತರಬೇತಿಗಾಗಿ ನೋಡಲ್ ಏಜೆನ್ಸಿ ಆಗಿ NCERT ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮತ್ತು ಡಯಟ್ ಅನ್ನು ಬಲಪಡಿಸುವುದು, ಸಮುದಾಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ ಶಾಲೆಗಳಿಂದ ಹೊರಗುಳಿದ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ತರುವುದು, ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಶೋಧನೆ ಕಂಡುಬಂದ ಗುಣಾತ್ಮಕ ಅಂಶಗಳು: 1ರಿಂದ 7ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸುಸು ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕ ಸಮವಸ್ತ್ರ ನೀಡಿರುತ್ತಾರೆ. ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹಾಜರಾತಿ ಉತ್ತಮವಾಗಿದೆ. ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಪೀಠಿಗೆ ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಸಪ್ರಶ್ನೆ ಪಂಚಾಂಗವು ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊಟ ಮಾಡಲು 180 ಲೋಟ 230 ತಟ್ಟೆ ಇರುತ್ತವೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸುತ್ತ ಕೂಡುವ ನೀರಿನ ಬೆಟ್ಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತದೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಪ್ರೊಜೆಕ್ಟರ್ ಇರುತ್ತದೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನ ಕಿಟ್ ಮತ್ತು ಗಣಿತ ಕಿಟ್ ಇರುತ್ತದೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಆಟ ಮೈದಾನ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ NGOದಿಂದ ಬರುವ ಅಡಿಗೆ ಇಡಲು ಕೋಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ CC ಕ್ಯಾಮೆರಾ ಅಳವಡಿಸುತ್ತಾರೆ. ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ಗ್ರಂಥಾಲಯ ಕೊಠಡಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುತ್ತದೆ. ಕಂಡು ಬಂದ ಋಣಾತ್ಮಕ ಅಂಶಗಳು: ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮತ್ತು ಗಣಿತದಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ 5, 6, 7ನೇ ತರಗತಿ ಕೆಲವೊಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಮ್ಮ ಹೆಸರು ಮತ್ತು ತಂದೆ ಹೆಸರು ಮತ್ತು ಓದಲು ಇನ್ನೂ ಬರೆಯಲು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲಾ ಹಂತದ 7ನೇ ತರಗತಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಕಂಡು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಲ್ಯಾಬ್ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಮಯ ದಿನಪತ್ರಿಕೆ ಓದಿಸುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಶಿಕ್ಷಣ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಶೇಂಗಾ ಚಕ್ಕೆ ಪ್ರಮಾಣವು 30ರಿಂದ 32 ಗ್ರಾಂ ಇರುತ್ತದೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ 1ನೇ ತರಗತಿ ಕೊಠಡಿ ಗ್ರೀನ್ ಮತ್ತು ಕಪ್ಪು ಬೋರ್ಡ್ ಸರಿಯಾಗಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕೊಠಡಿಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಡೆಸ್ಕ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮನೆಯಿಂದ ರೊಟ್ಟಿ, ಚಪಾತಿ, ಬಾಜಿ ತರುವುದಿಲ್ಲ. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅನ್ನ ಸಾಂಬಾರು ಕಡಿಮೆ ಪ್ರಮಾಣ ಸೇವನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಮನೆ ಭೇಟಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದ ಅಂಶಗಳು: ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕ ಸಮವಸ್ತ್ರ ನೀಡುವುದನ್ನು ತಿಳಿಸಿದರು. ಶಾಲೆಯು ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಿಂದ ಉತ್ತಮವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಇರಿಸಬೇಕು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಕನ್ನಡ, ಮರಾಠಿ ಓದಲು ಬರೆಯಲು ಇನ್ನೂ ಸುಧಾರಿಸಬೇಕು. ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಶೋಧನೆ ಕಂಡು ಬಂದ ಪ್ರಮುಖ ಅಂಶಗಳು: 2022, 23, 24ನೇ ಸಾಲಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸುಸಂಸು ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕ ಸಮವಸ್ತ್ರ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಕಡಿಮೆ ಸಾಲಿನ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅವರಿಗೆ ಈಗಿನ ವೇತನ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ವೇತನ ನೀಡಲು ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ 11 ಕೊಠಡಿಗಳು ಸೋರಿಕೆಯಾಗುತ್ತವೆ. ಶಾಲಾ ಹಂತದಲ್ಲಿ 2024-25ನೇ ಸಾಲಿನ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು SDMC ಸರ್ವೆ
ಜೂನ್ನಿಂದ ಜನವರಿ 18, 2024ರವರೆಗೆ ಎಸ್ಡಿಎಂಸಿ ಸಭಾ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ 11ರಿಂದ 12 ಜನ ಮಾತ್ರ ಸದಸ್ಯರು ಹಾಜರಿದ್ದು ಕಂಡುಬಂದಿತು. ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದ ಮಕ್ಕಳು ಕುಳಿತಿರುತ್ತಾರೆ. 2ರಿಂದ 7ನೇ ತರಗತಿ ಒಟ್ಟು ಮಕ್ಕಳು 135 ಮಕ್ಕಳು ಇರುತ್ತಾರೆ. 2022ರಿಂದ 24ರವರೆಗೆ ಒಟ್ಟು ಟೀಚರ್ ಹೋದ ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ 19. ಎರಡ್ ಸಾವಿರದ 22-23ನೇ ಸಾಲಿನ ಶಾಲೆಗೆ ಅನುದಾನ ಬಂದ ಇವಾಗ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಶುಲ್ಕ 8,634, ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ 79,440, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ ಅನುದಾನ 8,000, ಶಾಲಾ ಅನುದಾನ 13,750, ಬ್ಯಾಂಕ್ ಬಡ್ಡಿ ಜಮಾ 701, ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 1,10,532. ಅನುದಾನ ಬಳಕೆ ಆದ ಇವಾಗ 22-23, ಬ್ಯಾಂಕ್ ಚಾರ್ಜ್ 118, ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ ವೆಚ್ಚ 79,440, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ 8,000, ಡಿಒ ಬಿಆರ್ಟಿ ಅವರ ಖಾತೆಗೆ ವರ್ಗಾವಣೆ 2,175, ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 89,733, ಒಟ್ಟು ಉಳಿದ ಮೊತ್ತ 20,793. 2022-23ರಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿದವರು ಇವರ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರು ಎಂಆರ್ ದೇಸಾಯಿ ಹಾಗೂ ಎಸ್ಎನ್ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಿಎಸ್ ಪೂಜಾರಿ. 2023-24ರಲ್ಲಿ ಶಾಲೆಗೆ ಅನುದಾನ ಬಂದ ಇವರ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಶುಲ್ಕ 20,799, ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ 70,865, ಶಾಲಾ ಅನುದಾನ 93,750, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ 21,854, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ 6,038, ಎಸ್ಡಿಎಂಸಿ ತರಬೇತಿ ಅನುದಾನ 500, ವಿದ್ಯಾಂಜಲಿ ಬ್ಯಾನರ್ 500, ಬ್ಯಾಂಕ್ ಬಡ್ಡಿ ಜಮಾ 1585, ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 2,15,899. 23-24ರಲ್ಲಿ ಬಳಕೆ ದೇವರ ಶಾಲಾ ಅನುದಾನ ವೆಚ್ಚ 13,750, ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ ವೆಚ್ಚ 70,865, ಶಾಲಾ ಅನುದಾನ ವೆಚ್ಚ 93,750, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ 27,892, ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 2,06,657, ಒಟ್ಟು ಉಳಿದ ಮೊತ್ತ 9,634. 23-24ರಲ್ಲಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿದವರು ಇವರ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರು ಎಂಆರ್ ದೇಸಾಯಿ, ಎಸ್ಡಿಎಂಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಿಎಸ್ ಪೂಜಾರಿ. 24-25ರಲ್ಲಿ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆಗೊಂಡ ಇವರ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಶುಲ್ಕ 9,634, ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ ವೆಚ್ಚ 66,800, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ 13,119, ಗ್ರಂಥಾಲಯ ಅನುದಾನ 6,500, ಯುಡೈಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಅನುದಾನ 2,850, ಬ್ಯಾಂಕ್ ಬಡ್ಡಿ ಜಮಾ 923, ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 99,876. 2024-25ನೇ ಸಾಲಿನ ಅನುದಾನ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರ ಖಾತೆಗೆ ಜಮಾ ಆಗಿರುತ್ತದೆ. ಒಟ್ಟು 20,000. 24-20ರಲ್ಲಿ ಬಳಕೆ ದೇವರ ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ ವೆಚ್ಚ ಎಸ್ಡಿ ಇಲ್ಲ. ಸುಸ್ವಾಗತ ಅನುದಾನ ಇತರೆ 66,800, ಗ್ರಂಥಾಲಯ ಅನುದಾನ 6,500, ಯುಡೈಸ್ ಪ್ಲೇಸ್ ಅನುದಾನ 2,850, ಕುಡಿಯುವ ನೀರು ಮತ್ತು ಶೌಚಾಲಯ 13,119, ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ 89,869, ಒಟ್ಟು ಉಳಿದ ಮೊತ್ತ 10,550. 24-25ನೇ ಸಾಲಿನ ಅನುದಾನ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕರ ವೈಯಕ್ತಿಕ ಖಾತೆಗೆ ಜಮಾ ಆಗಿರುತ್ತದೆ. 20,000. ಈಗೋ ಕ್ಲಬ್ ಬ್ಯಾನರ್ 5,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಒಟ್ಟು ಉಳಿದ ಮೊತ್ತ 15,000. ಇದರಲ್ಲಿ ಏನೇ ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ಪಾಲಕರು ಕೇಳಬಹುದು. ಪಾಲಕರು ಮಾತಾಡ್ಬೇಕು. ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಲಿ, ಮಕ್ಕಳ ಊಟದ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ನೀವು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಚರ್ಚೆ ಆಯ್ತು. That's the thing. So I'm telling the problem. So we can split it. Sir, please. नाव तुमचं नाव द्या, ते सही करा. नाव घाला की तुम्ही नाव हे सेव्ह करा. चष्मा चष्मा
हे कदम हे आमचे अशा सोबत आणि शालेय योजनांचा आराखडा वाचला आहे. तर पालकांनी यावरती चर्चा करावी आणि तो आराखडा आता सांगत आहे. आणि तर या ठिकाणी 2023-24 या कालावधीमध्ये शाळेसाठी तर 2022-23 या कालावधीमध्ये शाळेच्या योजनांसाठी आलेले अनुदान आलेलं अनुदान 2,15,891 आलं होतं. त्यानंतर ते अनुदान 2,06,257 रुपये खर्च झालेला आहे आणि त्याच्यातून 9,634 रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर 2024-25 या शैक्षणिक सालासाठी शाळेला अनुदान 99,826 सरकारकडून जमा झालं होतं. ते पूर्ण खर्च म्हणजे त्याच्यात 89,269 रुपये खर्च झालेला आहे आणि 10,557 रुपये बाकी आहेत. त्यानंतर अशा प्रकारे जे सरकारकडून आलेलं अनुदान आहे ते ज्याच्यासाठी आलेलं आहे त्याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि त्याच्यातून शिल्लक जी उरलेली आहे मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या बाबतीमध्ये जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आमचे अधिकारी आहेत, त्याशिवाय आमचे एसडीएमचे अध्यक्ष आहेत, शिक्षक वर्ग आहे, सदस्य आहेत, तुम्ही आहात. तुम्ही तुमच्यात आणि आमच्यामध्ये ही चर्चा केली झाली पाहिजे. कुणालाही कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर इथं माईककडे या किंवा तुम्ही जिथं बसाल त्या ठिकाणी मी माईक आणून देईन, तुम्ही बोलू शकता. नसेल तरी कसंही बोलू शकता. पण आपली उपस्थिती फार आज अनमोल आहे. तुम्हाला आज एक मौका मिळालेला आहे. तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाला तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्याच्यावरती आपण उत्तर शोधू. आणि तुम्हाला अजूनही काही आम्हाला सुचवायचं असेल तेही तुम्ही सुचवू शकता. आज तुमच्यामध्ये आमच्यामध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये संवाद हा झालाच पाहिजे. चला सुरू करूया. कोणता पहिला प्रश्न विचारणार? कुणाची समस्या आहे? चला सांगा. तर यानंतर तोपर्यंत तुम्ही विचार करा आणि आपल्या आजचे नोडल अधिकारी डॉक्टर मिलिंद बाचीकर यांना आपण जरासं बोलायला सांगू. नमस्कार. सरकारी अधिकारी, मुख्याध्यापिका मॅडम, पीटीएमचे एसडीएमसी चे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि माझ्या प्रिय पालकवर्ग आणि विद्यार्थी तर आज नेहमीप्रमाणे मी सभेला तर आलोच, पण आज एक वेगळी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आभारी आहे. मी थोडक्यात बोलेन आणि हे जे आहे आपण येतो एक्झामच्या नंतर जे रिझल्टची मीटिंग असते ती वेगळी, पण ही महत्वाची मीटिंग आहे. हे ऑडिट झालेलं आहे आणि त्याच्यातला जो व्यवहार आहे मला खात्री आहे ते अगदी व्यवस्थितपणे आणि अगदी काळजीपूर्वक कमीत कमी खर्चात चांगल्यात चांगले काही सुधार आणि सुविधा मुलांच्यासाठी तिथं देण्यात आले. मी मागं यायचो तेव्हा बघितलं इकडे टाईल्सचं काम चाललेलं. पूर्वी टॉयलेट बाथरूम वगैरे व्यवस्थित नव्हते, ते नवीन बांधण्यात आले. परत त्यांच्याकडे हे दोन्ही सर मागच्या वेळेला आले तेव्हा
फेरीमधून बघितलं काय काय चाललंय. त्या कोपऱ्यात काही ठिकाणी गवत वाढलं होतं आणि त्या बाजूला बालवाडी आहे, तिथं सुद्धा काही सुधारणा करायची आहे. जरी ते दुसऱ्या डिपार्टमेंटच्या अंडर आलं तरी आन्सरेबल टू दिस प्रिमायसेस. काय होतंय की पावसाळ्यात गवत वाढतंय आणि इतर वेळी सुद्धा साप वगैरे येतात. त्यासाठी वेळोवेळी गवत काढण्यापासून ते काही लोक इथं काचा टाकत असतील किंवा काही लोक खिळे वगैरे टाकत असतील तर मुलांच्यासाठी ते किंवा नंतर सॅनिटायझर साबण पुरवणे, कारण ती मुलं तसेच मातीत हात घालतात आणि तसंच खातात. क्लिनलीनेस हायजीन काही मुलं पाळतात पण नंतर ते तसेच ठेवून खातात, आजारी पडतात. हे तुम्हाला माहितच आहे. आता सांगायचा मुद्दा असा की एक काही गोष्टी मी मत प्रदर्शन करणार आहे आणि हे सगळ्यांनाच माहित आहे. भारतातली स्वातंत्र्यानंतरची शिक्षण पद्धती कशी झाली किंवा त्याच्या अगोदर की क्लब तयार करणे याच्यासाठी आणि त्याच्यासाठी इंग्रजी इंट्रोड्यूस केलं गेलं. पण आपल्याला कशी पाहिजे, आता 75 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा शिक्षण पद्धती आपल्याला कशी पाहिजे की दुसऱ्या देशात आपल्या देशासाठी जशी शिक्षण पद्धती आहे, गुलाम म्हणून नाही तर स्वतःच एक गव्हर्नमेंट आहे म्हणून अशी स्वतंत्र शिक्षण पद्धती पाहिजे. आणि जी आपली गुरुकुल योजनेमध्ये पूर्वीच्या सिस्टम मध्ये होती, जे ऋषी मुनींच्या वेळेला होती, आपली परंपरा ही उज्ज्वल आहे. जसं की कर्नाटक मध्ये कसं आहे, रामायणात पण हा उल्लेख आहे. वाली, सुग्रीव, हनुमान हे कुठे होते? कर्नाटक मध्ये. बेंगळूरच्या जवळचा काही भाग आहे. चांगल्या नद्या आणि अगदी प्रगतशील आणि चांगला भाग आहे. ही परंपरा, हे जे कल्चर आहे हे अगदी उत्तम आहे. शेवटी आपल्याला काय करायचं आहे की आपली जी पिढीजात परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, ते कुठेतरी लुप्त होत चाललंय. ते कुठं जोपासलं जाते, ते सरकारी शाळेत जोपासलं जातं. आपल्या मातृभाषेतील जे मराठी आणि कन्नड शाळा जी असते तिथं जे कल्चर मॅनरिझम आहे, जे संस्कार आहेत, ते तुम्हाला म्हणजे मी आता वेगळ्या संस्थांशी सुद्धा संबंधित आहे पण रिस्क घेऊन बोलतो की ते तुम्हाला इंग्लिश मिडियम आणि मिशनरी स्कूल मध्ये ते कल्चर मॅनरिझम बघायला मिळत नाही. आणि कशासाठी होत नाही तर त्यांचे एक फोकस्ड माइंडसेट असतं की एक मिशनरी स्कूल, एक इंग्लिश स्कूल किंवा एक प्रायव्हेट ओनरशिपचं स्कूल, तेच मुलांच्या डोक्यात बिंबवतात की so and so is great and you have to only praise that person. This religion is great and since you are studying here you have to praise only that. मग स्वतःचा धर्म विसरतात लोक, स्वतःच्या आई बाबांचं महत्व विसरतात, आपल्या आजी आजोबांचं महत्व विसरतात, आपल्या गावचं महत्व विसरतात आणि ते पाठांतर करतात. इथं कुठलंही आपलं राहत नाही, त्यांना शिकवलेलं वर्गातलं काही कळत नाही. डायरेक्ट एबीसीडी, नर्सरी राईम्स, ज्या नर्सरी राईम्स मध्ये उल्लेख इंग्लंडचा असतो, कर्नाटकचं काय, भारताचं काय, नंतर आई वडिलांना पण इंग्रजी शिकावं लागते. पहिला ते शिकवलेलं असतंय. आता आम्ही विचार कसा करतो, मातृभाषेत विचार करतो. म्हणजे आम्ही कुठलीही भाषा बोलतो, विचार मातृभाषेत करतो, आकलन मातृभाषेत करतो. आपलं प्रोग्राम कसा असतोय, इनपुट प्रोसेस आउटपुट. वी लिसन, वी अंडरस्टँड, वी कॉम्प्रिहेंड, वी कम टू द डिसिजन अँड वी स्पीक आउट और राईट और रिॲक्ट. हे याच्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे, समजून घेणं, अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन. याच्यासाठी आपल्याला आपली मातृभाषा व्यवस्थित आली पाहिजे. आणि हेच कारण आहे, जेव्हा मी इथं आलो तेव्हा हेडमिस्ट्रेस मॅडमना भेटलो, त्या म्हणाल्या तुमच्या मुलाला इथे ऍडमिशन का घेता सर तुम्ही. मी म्हटलं ते शाळा म्हणून पाहिजे, प्राथमिक शिक्षण ते मला आजूबाजूला मिळालं नाही. जे हॅपी लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणून पाहिजे, सुरक्षित शाळा, आपल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण
आणि आनंदी वातावरण या 3 गोष्टींसाठी मी या सरकारी शाळेमध्ये आलेलो आहे. आणि महत्वाची गोष्ट, या 3 गोष्टी अधिक सरकारची योजना काय सांगते की आपल्या घरातून सगळ्यात जवळची शाळा जिथं चालत मुलाला जाता येते आणि चालत परत घरी येता येते. हा 4था मुद्दा आहे. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. एखादा मुलगा हुशार असेल, जास्त पर्सेंटेज असेल किंवा एखादे पालक असतील ते लखपती करोडपती आहेत तर ते एवढे लाख फी देऊ शकतात, त्यांना ठराविक शाळांमध्ये ऍडमिशन मिळते. पण ते सामान्य आहेत, जे गरीब आहेत, जे शेतकरी आहेत, ज्यांच्या आईवडील एखादा शिकलेला आहे, कोणी शिकले नाही, त्यांना पण तिथं मिळतंय. कसलाही जाती धर्म भेदभाव नाही, मुलं मुली जेंडर डिस्क्रिमिनेशन नाही आणि कसलाही वर्गामध्ये भेदभाव नाही. बाबा हा डॉक्टरांचा मुलगा आहे, हा वकिलाचा मुलगा आहे आणि हा शेतकऱ्याचा मुलगा आहे असं जे तुम्हाला इतर शाळांमध्ये सो कॉल्ड हाय फाय असतं ते आपल्या सरकारी शाळेमध्ये नसतं. ही शाळा आपली शाळा आहे, आपल्या गावची शाळा आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं स्कूल इज अ सेकंड होम जे म्हणतात ते खऱ्या अर्थानं सरकारी शाळेच्या बाबतीतच पूर्ण होते असं माझं वैयक्तिक मत आहे. की पहिलं म्हणजे घर आणि शाळा, एक्सटेंडेड फॅमिली. जसं कसं होतंय की मुलं 24 तासातले 8 तास झोपतात, 8 तास दिवसाची आपली असतात ती सकाळी लवकर आणि रात्री घराकडे असतात आणि उरलेले 8 तास असतात त्याच्यातले 6 तास ते 7 तास किंवा 8 तास आजूबाजूला शाळेत येण्यात जाण्यात शाळेत असा त्यांचा दिवस होतो. म्हणजे जास्तीत जास्त ते आपल्या आई वडिलांच्या पेक्षा जास्त शिक्षकांच्या संगतीत असतात. हा भाग बघितला पाहिजे. सरकारी शाळेचं फार महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेतलं शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिस्टमॅटिक अँड प्लॅन करिक्युलम. मी तुम्हाला एकच सांगेन, मॅडमने मला स्पेसिफिक सांगितलंय काहीही पर्सनल सांगायचं नाही, तर तरी मी एक सरकारी शाळेचा विद्यार्थी म्हणून सांगेन. माझे वडील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक होते. मी सरकारी शाळेतून प्रायमरी शिक्षण घेतलेलं आहे. माझ्या भावाने सरकारी शाळेतून प्रायमरी शिक्षण घेतलेलं आहे आणि काही वाईट अनुभव माझ्या मुलाला सो कॉल्ड हायफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आल्यानंतर मी मॅडमने येऊन रिक्वेस्ट केली की माझ्या मुलाला सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन द्या. इतक्यातच मी तो विषय थांबवतो. याच्यात काय आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि ते नवीन काही सुधार आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलवर एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन हे त्यांनी लेअर तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे क्वालिटी चेक होतं आणि त्यांचे जे करिक्युलर डेव्हलपमेंट आहे, जे मोठे मोठे शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी ते प्लॅन करून केलेलं आहे. त्याच्यातून महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलाचा सर्वांगीण विकास, फिजिकल अँड इमोशनल इंटेलेक्चुअल, फिजिकल इंटेलेक्चुअल इमोशनल डेव्हलपमेंट अँड सोशल डेव्हलपमेंट. समाजात बाहेर गेल्यानंतर बाजारात कसं वागायचं, पब्लिक प्लेसेसमध्ये कसं वागायचं, आपल्या घरातलं जे कल्चर आहे की आपल्या कझिन ब्रदर्स, नेबर्स आणि जे एल्डरली पीपल आहेत, आपल्या आजी आजोबा यांच्याशी कसं वागायचं, मर्यादा, हे सगळं शिक्षण सरकारी शाळेत चांगल्या प्रकारे मिळतंय हे मी विश्वासाने सांगू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, बऱ्याच योजना आहेत ज्या सरकारी शाळेत मिळतात. तुम्हाला कमी खर्चात म्हणण्यापेक्षा विनामूल्य मिळतात आणि अनेक योजना आहेत. आणि हे सांगण्याबरोबरच माझ्याही काही रिक्वेस्ट आहेत. मी या पदावर जरी मला तुम्ही सर्वांनी आमंत्रित केलं आणि मी नक्कीच तुम्हाला गॅरंटी देतो की माझ्या परीनं 100% मी ते पार पाडेन आणि जे काही स्कूल इम्प्रुव्हमेंट प्लॅनिंग आहे त्यामध्ये मी चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मला आता कुठेतरी हे बाकीचे बदल वगैरे होतातच. पर्सनली मला इंटरेस्ट आहे कॉम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लासेस आणि लायब्ररी. पुढच्या विजिट पासून आम्ही सगळेजण या एरियामध्ये जरा लक्ष घालूया.
शाळेचं कॅम्पस फार सुंदर आहे, मोठी भिंत आहे, स्वच्छ परिसर असतोय, बोरवेल आहे, वॉटर प्युरिफायर आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. जसं अहवालात सांगितलेलं आहे तसं सगळं व्यवस्थित आहे. आणि मी मध्ये मध्ये केव्हा येतो तेव्हा ते पॉइंटर्स साठी, चार्ट वाचण्यासाठी स्टिक किंवा काही काठी स्केल असते. मी पहिला आलो तर आमच्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा किंवा इथं मी पहिला राऊंडला गेलो तर सगळ्या स्टिक्स आणि हे सगळं गोळा करून टाकून देतो. द कन्सेप्ट इज फिअर फ्री लर्निंग. ही माझी शाळा आहे, या माझ्या बाई आहेत, हे माझे गुरुजी आहेत, माझ्या आई वडिलांच्या प्रमाणेच हे आहेत. ही भावना मुलांच्या मध्ये जो आत्मविश्वास आणि आत्मीयता निर्माण होते, त्याच्यानंतर ते एक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणे, मनापासून आपल्या शिक्षकांना, आपल्या शाळेला, आपल्या वर्ग बंधू भगिनींना तेव्हा ते मूल एक्सेप्ट करतंय, तेव्हापासून ते माइंडसेट ओपन होतोय आणि त्याच्यानंतर शिक्षण चालू होतंय. जर बॅरियर असेल तर काही होत नाही. जर मुलाला वाटलं की हे सर किंवा या शाळेत नाही सगळीकडेच की हे सर किंवा या मॅडम मला पाहिजे तेवढं लक्ष देत नाही, मला प्रेम करत नाही, तर ते दरवाजे बंद होतात, दरवाजे खिडक्या बंद होतात. त्याच्यानंतर बंद भक्कन असलेल्या पात्रात कसं तुम्ही पाणी होतं बाहेर जाते तसं होतं. म्हणून win-win situation is required. First, teachers have that challenging job of winning the child. Then the teaching-learning process starts. So बोलण्यासारखं बरंच आहे, पण बाकी पदाधिकाऱ्यांनी माझी ही विनंती लक्षात घेऊन की जी काही कॉम्प्युटर लॅब अँड लायब्ररी, so please help us on that. And one more important thing is we need some benches and furnitures. In some classes, students are sitting on the floor. So kindly take it as the special request from behalf of all the parents and teachers that please provide us some more benches. Thank you. So that is requested, and I'm sure that you'll do the needful. Thank you. तर आताच नवीन सरांनी खूप चांगल्या रीतीने आपल्या मातृभाषेतून शिकण्याचे फायदे सांगितले आहेत. आपल्या मातृभाषेतून आपल्या सरकारी शाळेमध्ये मुलांच्यावर खूप चांगले संस्कार केले जातात. सरकारी शाळेत शिकायचे खूप फायदे आहेत, शिकण्याचे खूप फायदे आहेत हे त्यांनी खूप चांगल्या रीतीने चांगल्या शब्दामध्ये सांगितले आहे. याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर पालक वर्गामध्ये कुणाला काही समस्या असतील, सांगायच्या असतील तर त्यांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करते. चर्चा झालीच पाहिजे. संवाद शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये असेल तरच विद्यार्थ्यांची सुधारणा होण्यास मदत होते. तर पालकांनीही आपले विचार या ठिकाणी प्रकट करावे अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी व्यासपीठावर अध्यक्ष आहेत. प्लीज तुम्ही बोला. जे इतर वेळेला एक्झामची जी मीटिंग होते, एक्झाम रिझल्टची, तेव्हा जे काही मुद्दे असतात त्याच्यातली काही महत्त्वाचे मुद्दे सरांच्या समोर मांडा. तर इथं अधिकारी वर्ग आलेले आहेत, त्यांच्या पुढे तुम्ही तुमच्या काही समस्या असतील त्या मांडाव्या. तर त्यांना समजेल की अधिकाऱ्यांनाही समजेल की पालकांना काय समस्या आहेत. आत्ताच आमच्या सरांनी सांगितले की आपल्या स्कूलला काय पाहिजे. तर या 4 दिवसामध्ये आमच्या जे अधिकारी आले त्यांनी आम्हाला विचारलं, त्यांना आम्ही सांगितलं हे जे आमचं पूर्ण शाळा आहे 10-12 वर्ग आहेत, त्याच्यापैकी 10 वर्गांना आम्हाला पत्रे बसून दिलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. शिवाय स्पेशली लायब्ररी पाहिजे, प्रयोगशाळा पाहिजे. शिवाय आम्हाला मुलांना मध्यान्ह ज्या वेळेला आम्ही दुपारचं जेवण जेव्हा वाढतो त्यावेळेला अंगणात तिकडे मुलं बसतात, त्यावेळेस त्या मुलांच्यासाठी आम्हाला इथं 2 रूमचा 1 हॉल
त्या 20-25 त्या इयत्तेप्रमाणे त्या पठाप्रमाणे आम्हाला सर्व वर्गांच्यासाठी बेंचेस पाहिजे हेही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा या सर्व गोष्टींची पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही पालक वर्गाकडून पण तुम्हाला काय सांगायचं असेल ते तुम्ही सांगू शकता. असं शांत बसू नका, काहीतरी बोला. पालक सभापती आहे, तुम्हाला मत मांडायचा चान्स आहे. चला मी येते तुमच्याजवळ, तुम्हाला काय बोलायचं सांगा लवकर, काय सांगायचं आहे. वर्गात सुद्धा मुलं अशी बसली की शिक्षकांना पेच पडतो. फक्त शिक्षक बोलत जातो आणि विद्यार्थी जर गप्पत बसले तर शिक्षकाला वाटतं आपणच बोलत चाललोय आणि ह्याच्यात विद्यार्थी सहभागी नाही. तसं कसं आपली पालक सभा होईल. तर पटकन तुम्हाला काय बोलायचं असेल तर सांगा. चला कशाला काय तर माझं पण म्हणणं आहे मुलांना बसण्यासाठी पाठ किंवा बेंचेस पाहिजे. ते सांगणार त्यांना पण नाही असंच नाही उठू नका. मी पण ते सांगणार होते मुलांसाठी बेंचेस किंवा पाठ पाहिजे होते तेच बोलणार होते, बाकी दुसरं काय नाही. सरांनी आपण सातवीला जाते अशी 9 वर्षाची आणि शक्यतो पावसाळ्यात फार त्रास होतो. हा मुलांना पावसाळ्यात पावसाळ्यात सगळं भिजलेलं असते, सगळं थंडी असते. त्याच्यासाठी शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर तुमच्या काही कंप्लेंट आहेत त्या सुद्धा तुम्ही हे करा. कारण काय आहे, हे फक्त करणे हा भाग नाही. त्याच्यातलं काय तुम्हाला कमी वाटतंय आणि काय कुठेतरी कमी पडतंय ते पण सांगा. म्हणजे ते समजा उदाहरणार्थ म्हणजे मी सगळं सांगण्यात अर्थ नाही. काही वेळेला काय होते, सरकारी ट्रेनिंगसाठी वेगवेगळे टीचर डेप्युटेशनला जातात, तर एखाद्या क्लासमध्ये शॉर्टेज होतंय, एखादे टीचर ऍबसेंट असतात, मग ती मुलं तशीच फिरतात. किंवा सबस्टिट्यूशनसाठी ट्रेनिंग टीचर्स फ्री एम्प्लॉयमेंट टीचर जर एखाद दुसरी जास्त पाठवले तर ते सबस्टिट्यूशन व्यवस्थित घडेल. हा माझा एक मुद्दा आहे. पण ते म्हणजे तुम्हाला मी अशा प्रकारे विचार करण्यासाठी एक माझं सजेशन देतोय. असं बाकी काय नाही की मी बोलतोय असं व्हायचं नाही. तुम्ही पण बोला. माहित द्या. कन्नड इंग्लिश आणि गणित विषयाकडे जरा आवर्जून लक्ष दिलं पाहिजे मुलांच्याकडे. आणि कन्नड मॅडम किंवा सर असतील वारंवार पद्धत चालू केली ते स्टेबल म्हणजे मुलांना म्हणजे आता आलेच की टीचर आले आता काय प्रॉब्लेम आता आले. अरे बघे नाही ते तुम्ही ಮೊದಲು ಇದ್ರು ಕನ್ನಡ ಸರ್ ಅವರು ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಆದ್ರು. ಅದರ ಆದ್ಮೇಲೆ ಒಬ್ರು ಗೆಸ್ಟ್ ಟೀಚರ್ನ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರು 1 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೋದ್ರು. ಆದರೆ ಈಗ ನಾನು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವ ರೀತಿ ಬದಲಾವಣೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ training teachers also local so that when teachers go for training they can support each other. आज सगळ्या या सभेला उपस्थित असल्याबद्दल धन्यवाद. आमची ही कोशिश 5-6 वर्ष झाली सगळ्यांना एकत्र करण्याची, परंतु आज योग आलेले आहेत, निरंजन सर म्हणून आहेत, आपले रायबा सर म्हणून आहे. तर आपलं मत घेण्यासाठी त्यांनी आलेले आहेत. म्हणजे शाळेमध्ये काय पाहिजे, सरांनी सांगितले की इंग्लिश मिडियम आणि आपलं मराठी मिडियम काय फरक आहे. तर इंग्लिश मिडियमला बघा, आज आपल्या गल्लीमध्ये आहे किंवा गावामध्ये आम्ही बघतो त्या मुलाला एक सपोर्ट पाहिजे. आपली मुलं फक्त आंघोळी केल्यानंतर त्यांनी आपल्या आपण शाळेला येतात, शाळेला घरातून त्याला हे करतात. आपलं किती हे वाचतंय त्या मुलाला आम्ही डिपेंडेबल करतो.
म्हणजे ती अनडिपेंडेबल नाही आहे, म्हणजे स्वतः चालू शकत नाही. तर हा जो मोठा फरक आहे हा मराठी शाळेमध्ये तुम्हाला मिळतोय. त्या मुलांच्यासाठी बघा, एक माणूस फ्री पाहिजे, त्याला न्यायचं आणायचं, त्याच्यासाठी पण स्पेशल माणूस पाहिजे. आजच्या या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्याला ते जमत नाहीये. तर सगळ्यांनी ही आता शाळा बघत आहे तुम्ही, इतकी सुंदर शाळा झालेली आहे. आम्ही पण ह्या शाळेमधून शिकून गेलेलो आहे आणि सगळ्यांनी म्हणजे मराठी शाळेकडे पाठवायचं कोशिश करायचं. फक्त हा जो आम्हाला दिखावा वाटतोय त्या दिखावातून आपण मोकळं व्हायला पाहिजे. त्यांची जी बिल्डिंग दिसते, त्यांचे जे डिसिप्लिन दिसते ती ह्या शाळेत सुद्धा होऊ शकते. तर आज हे सरकारचं जे आहे त्याच्यासाठीच उपक्रम चाललेला आहे. त्याने आपल्याला फ्रीमध्ये सगळं पूर्ण ₹1 सुद्धा तुम्हाला खर्च करता लागू नये असं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. तर सगळ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन आपल्या मराठी शाळेला सगळ्यांनी पाठवावं. आणि इथं सगळे विषय आहेत, इथं सुद्धा इंग्लिश शिकता, इथं सुद्धा कन्नड शिकता, इथं सुद्धा सर आहे. थोडं शिक्षकांचं हे होतं, आता ते पण मोकळं झालेलं आहे, ते पण त्यांनी करतील आणि तुम्हाला डेस्क वगैरे मला त्यांनी पण ते पण पुरवतील. तर सगळ्यांनी गावच्या लोकांनी ह्या शाळेकडे मुलांना पाठवायचं माझा सुद्धा आग्रह आहे. आणि ह्या शाळेतूनच शिकलेली मुलं चांगली आणि स्वतःच्या बळावर ती पुढे जाऊन हे करतील. तर सगळ्यांनी याकडे लक्ष द्यावं. आणि या सरांना मी धन्यवाद देतो, आज येऊन त्यांनी कार्यक्रम व्यवस्थित केले आणि जे जे आहे ऑडिट केलेले आहेत, त्यांनी सांगितले सगळं जे जे खर्च केलेला आहे, गव्हर्नमेंट किती आपल्याला पैसे देतो, प्रायव्हेट पासून झालेला आहे, मुलींना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर आणि त्याच्यामध्ये लक्ष घातला तर भरपूर अशा तुम्हाला हे मिळतील. इथं सुद्धा बिल्डिंग दिसेल ज्याप्रमाणे आम्हाला इंग्लिश मिडियमची दिसते, इथं सुद्धा ती थोड्याशी हे आहे. तर आपण सगळे मिळून प्रयत्न करूया तर ही चांगली शाळा होईल आणि सगळ्यांनी मराठी मीडियम मध्ये शिकावं हा एक माझा आग्रह आहे. तर आताच बोला, नंतर अशा हे मिळत नाही, संधी मिळत नाही पालकांमध्ये, मातांमध्ये कोणी बोले ना. सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या शाळेत सोशल ऑडिटचे अधिकारी आलेले आहेत. सर्व मान्यवर आमच्या एसबीसी कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वर्ग, तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमची पाहुणे मंडळी म्हणजेच आमचे पालक वर्ग आज खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहत हे बघून खूप आनंद होत आहे. त्या सगळ्यांना पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी आमच्या शाळेमध्ये पालक सभा आयोजित केली जाते. या वर्षीपासूनच सुरू आहे, पण प्रत्येक शनिवारी तुमची एवढी उपस्थिती असत नाही. प्रत्येक महिन्यात तुम्ही यायला पाहिजे, तुमच्या मुलांची प्रगती तुम्ही पाहिली पाहिजे अशी मी अगदी कळकळीची विनंती करते. तुमच्या मुलांची जर तुम्हाला प्रगती पाहिजे असेल तर घरात बसून बोलून उपयोग नाही. तुम्ही इथं येऊन शिक्षकांशी संवाद साधला तरच तुम्हाला सगळं समजेल. तुम्ही मुलांचं प्रगती बघू शकता, पुस्तकं बघू शकता, वह्या बघू शकता. तुम्ही फक्त घरी बसूनच फक्त वह्या पुस्तकं बघितलं तर चालत नाही. तर त्यांचे पेपर दाखवतो आम्ही, प्रत्येक एक्झाम देतो. 4 FA असतात, FA1, FA2, FA3, FA4. एक SA1 एक्झाम असते 6 महिने परीक्षा आपली. आता मार्च महिन्यामध्ये SA2 असेल. तुम्ही या सगळ्याविषयी चर्चा करू शकता आमच्याशी येऊन. मुलांच्यासाठी थोडा वेळ काढा, कारण मुलंच आमचं भविष्य आहे, होय की नाही. तुमची मुलं आमच्याकडे 8 तास असतात, तुमच्यापेक्षा जास्त वेळ आमच्याकडे असतात. ती आमचीच आहेत, कारण आम्ही स्वतःची मुलं आम्ही मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही, पण तुमची जी मुलं आहेत ती आमचीच म्हणून आम्ही दिवसभर बघतो. आमचं कामच आहे ते. पण तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधा, वेळ काढा मुलांसाठी थोडा. मुलांशी संवाद साधा, वेळ काढला तर मुली सुद्धा आवडीनं तुम्हाला शाळेत काय काय झालं ते सांगताय. आमच्या टीचरांनी असे शिकवले, ते शिकवले, सगळं सांगताय. आवडीनं त्याच्यासाठी थोडा कवीना एक रोज अर्धा तास वेळ काढा मुलांच्यासाठी. आमच्या सरकारी शाळेत शिकायचे पाहिजे. आपल्या सर्व सरांनी खूप छान पद्धतीने सांगितले. आताच वाचिकर सरांनी सांगितले की मराठी शाळेमधून किती चांगले संस्कार केले जातात.
मूल स्वावलंबी बनतं. पुजारी सरांनी सांगितले मूल स्वावलंबी बनतं म्हणजे काय, तर आमच्या मराठी शाळेत शिकणारी मुलं आपल्या आई बाबांना त्रास नको, आई आणि बाबा कामावर जातात रोज, त्यांना घाई गडबड नको, आमची कामं आपण केली पाहिजे. आमच्या मुली स्वतःचे केस स्वतः विचारून येतात, स्वतःचे डबे करून येतात, पाट्या करून येतात, मुलं आपली स्वतःच सगळं स्वतःची कामं स्वतः करून येतात. कारण त्यांना इथून आम्ही सगळं शिक्षण दिलेलं असते 1ली पासून 7वी पर्यंत. का तर आमची मुलं स्वावलंबी बनावी, स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावी, त्यांना चांगले संस्कार इथूनच दिले जातात. म्हणून या सरांनी एवढ्या डिग्र्या घेतलेले सर बसले तिथं, एवढे जाणकार सगळ्या विषयांमध्ये, त्यांनी आपल्या मुलाला त्यांना सरकारी शाळेत घालावं असं वाटलं. त्यांनी यावर्षी माझ्याकडे त्यांच्या मुलाला वज्रपाचिकर इयत्ता 3रीला आणून घातले. खूप शांत मुलगा, खूप शांत मुलगा आहे. त्याच्या पद्धतीनं त्याला कसं आहे तसं मी हे करत चालले. वर्ष आता 6 महिने झाला आलाय तो मुलगा. त्याच्या पद्धतीनं तो जशा प्रमाणे त्याला ज्या पद्धतीनं शिकायचं त्या पद्धतीनं मी शिकवत चाललेलं आहे. जास्त कोर्स नाही. एकदाच आपलं मुलगं 10वी 8वी 9वी 10वीच्या मुलाप्रमाणे वाचावं असं वाटतंय सगळ्या पालकांना, एकदम हुशार व्हावं सगळ्याच पालकांना वाटतंय आपली मुलं हुशार व्हावी. पण मुलांचा एक बुद्ध्यांक म्हणून असतो, त्या बुद्ध्यांकाप्रमाणे ती मुलं असतात. आमच्याच हाताची पाची बोटं सारखी नाही. आमच्याच घरामध्ये एक मुलगा हुशार असते तर एक जरा कमी हुशार असते. त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे ते मुलगा अभ्यासात असते. त्या पद्धतीनं त्या मुलाला खूप छान रमलाय सगळं आमच्या शाळेमध्ये. आणि त्यांचाही काही तक्रार नाहीये त्याच्याविषयी. पण आम्ही सर्व शिक्षक मिळून त्याला सांभाळून घेतो, सगळं करतो व्यवस्थित. तो नवीन आलाय, इंग्लिश मीडियम मधनं आलाय, असं मुलांमध्ये भेदभाव करत नाही. सगळ्या मुलांना सांगते मी, सगळ्यांनी मिळून मिसळून राहा. तो नवीन आलाय, दुसऱ्या गावचा आलाय, तो नाही आता होनग्यामध्ये आहे, होनग्याच्या शाळेमध्ये आहे, त्याला तो होनग्याचाच झाला, आमचाच झाला. तो कुणालाही भेदभाव करू नका. मग इतर शिक्षकही तसंच सांगत असतात. ह्या शाळेमध्ये खूप छान संस्कार होतात. आम्ही सुद्धा याच शाळेत शिकून इतर शिक्षक म्हणून लागलोय असं आवश्यक आहे. पण आमच्याकडून पण काही चुका होतात, त्या चुका सुधारण्यासाठी आज तुम्हाला आम्ही इथं बोलवलेलं आहे. तुमच्या मुलांविषयी काहीही तक्रारी असतील, कोणत्याही विषयाच्या असतील, 1ली ते 7वी पर्यंत मुलांच्यामध्ये कुणीही बोलू शकता. आम्ही तुमच्यासाठीच आहे. बोलायला लाजू नका, घाबरू नका. आजच तुम्हाला चान्स आहे बोलायचा. सगळेजण काही चर्चा करू शकता. बोला काय असेल. आमच्या कमिटीमधले सदस्य पण आहेत तिथं, आमच्या मुलांचे पालक वर्ग असतील, त्यांनीही बोलू शकतात. काय असेल ते सांगा, मत म्हणणार. बघा नंतर आमची मुलं घरी अभ्यासच करेनात, तक्रारी असतात. कन्नड येणार, इंग्लिश येणार, गणित येणार, मराठीच वाचायला येणार, मराठी शाळेत घालून. आम्ही पण दिवसभर शिकवतो, पण थोडा वेळ मुलांच्यासाठी काढा. फक्त एक अर्धा तास मराठी, कन्नड, इंग्लिश वाचायला लावा. आज काय शिकवले या विषयाचं हे विचारा त्यांना. पाढे रोज किती मिनिटात होतात सांगा. 10 पर्यंत पाढे जरी मुलांना म्हणून घेतला तरी तुम्ही 2 मिनिटात मुलगा पाढे म्हणते. 2 ते 10 पर्यंत 2 मिनिटात टाइम लावून बघा तुम्ही. फास्ट म्हणणार मुलगांचं. तुम्ही फक्त त्याच्यासाठी अर्धा तास वेळ काढा. प्रत्येक आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढला तर तुमचा मुलगा अभ्यासात पण मागे राहणार नाही, कळलं, आणि समाजात वावरताना पण मागे राहणार नाही. सरांनी मगाशी सांगितलं आम्ही मुलांची या सरकारी शाळेत सामाजिक, बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक पातळी वाढवतो. सगळ्या स्तरावर त्याला आम्ही तयार करतो. मुलाला समाजात जाऊन कसं वागायचं, शेजाऱ्यांशी कसं वागायचं, बाजारातलं व्यवहार ज्ञान सगळं शिकवतो आम्ही. परवा सगळे उपक्रम घेतले. बाजार सुद्धा भरवलेला आम्ही शाळेमध्ये. मुलांना व्यवहार ज्ञान कळावं यासाठी मुलांना सगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या, त्यांनीच गिराईक झाले. त्यांना आम्ही खोट्या नोटा दिलेल्या, पैसे म्हणून वापरा, एवढे पैसे देऊन ही वस्तू खरेदी करा, ज्ञान मिळावं म्हणून. कोणत्या वस्तू डझनामध्ये, कोणत्या वस्तू लिटरमध्ये, कोणत्या वस्तू किलोग्रॅममध्ये, हे सगळं मुलांना प्रत्यक्षात दाखवल्यानंतर अगदी छान रित्या समजते. म्हणून आम्ही काय केलं, बाजार सुद्धा भरवलाय. ते आम्ही उपक्रम वरचेवर घेत असतो काहीतरी. ते तुम्हाला ते मुलं तुम्ही तुमच्याबरोबर कुठेही जात असतात बाजारात, तेव्हा ते तिथं त्यांना उपयोग होऊ शकतो. हे सगळं मुलांनीच केलेलं आहे.
धडा शिकवल्यानंतर त्याच्यातले जे काही चित्र प्रोजेक्ट असतात प्रत्येक मुलाला सांगितलेलं असतं, त्याच्यातून चांगले असतात ते दिसलेले असतात आणि नंतर ते टीचिंग एड म्हणून पुढच्या मुलांना उपयोगी पडतात. बोला तुम्ही. आम्ही काय हे नाही, इथलेच आहे आम्ही सगळे. बोला, कुणाला काय बोलायचं बोला. चांगलं असेल तर चांगलं केलेत म्हणून सांगा शिक्षकांनी. काय तक्रार असेल तर तक्रार पण सांगू शकता. आम्ही पालकांनी इथं मराठी शाळेवरती उर्जगावच्या खूप अभिमानाने आणि खूप विश्वासाने आमच्या मुलांना इथं शिक्षणाला पाठवलेलं आहे. आणि तरी या शाळेचे शिक्षण खूप चांगले आहे. माझी तर मुलगी खूप सुधारलेली आहे. ती आता पहिली शाळेला आहे अनन्या म्हणून, तर ती आता 15 पर्यंत पाठ येतात. गणितमध्ये खूप हुशार मुलगी आहे. तरी पण ह्या विश्वासाने आमची मुलगी अजूनही पुढे जावी किंवा अजूनही शिक्षणामध्ये प्रगती करावी ही आम्ही शिक्षकांना विनंती करतो. त्याला जर अजून आता इंग्लिश मिडियम म्हणाले म्हणजे त्याच्यामुळे हे पण नाही धड, हे पण नाही. त्याच्यापेक्षा मातृभाषेत शिकू दे. आता वाचायला बोला अजून बोला. बोला. आजीबाईंच्या ज्या मुलांच्या आजी आहेत त्या पिढीच्या पण आम्हाला suggestion पाहिजे. विघ्नेश म्हणून माझा मुलगा आहे 5वी मध्ये. तो येत नाही म्हणाले शाळेत. वरचेवर तब्येत आराम तब्येत आराम नाही, शाळेलाच येत नाही तो. आणि वैष्णवी आहे तिसरीला माझ्याकडे. असं नाही, ती हुशार आहे. काय नक्की म्हणतो तो? ते येतच नाही म्हणाले. तब्येत बरी काय नसते. नक्की म्हणतो? कशा माहिती वाटलं शाळेलाच नाही म्हणाले. दोन वेळा चक्कर पडला वाटेल. टीचरना भेटायला आला होता. टीचर मी जाऊन स्वतः भेटून आलो त्यांच्या घरी. भेटून आला होता होय, टीचर. कोणताच नाही म्हणाले तो. तो नाहीच म्हणाले. तब्येत आता बरी आहे, खरं शाळेलाच नाही म्हणाले. सगळे शिक्षक आता एका शाळेमध्ये भेटून आले नाही, आम्हाला येतो. येतच नाही तो म्हणाले. अरे आम्ही येतो भेटायला. दोन बरं, वेळा आम्ही काय प्रकार आहे शाळेत? बाकी काही points जरा एकत्रित करा. हे बघा, प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत, सांगू इच्छिता पण तुम्हाला धाडस होती. इथं काय मी वागोबा नाही आहे, सांगू शकता. बघा आता त्यांचा मुलगा येत नाहीये, पण त्यांनी जर आम्हाला भेटले असते तर आम्ही सगळे शिक्षक गेलो असतो, त्यांना विचारलो असतो. त्यांना विचारलो असतो